नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यमेव जयते चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील स्थान व विस्तार ह्या टॉपिकवरती बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. त्यामुळे आपला 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, भाषावर प्रांतीनुसार सध्याचा महाराष्ट्र व टिंबटिंब मिळून राज्य निर्माण झाले होते. तर कुठलं राज्य? तर त्याचं उत्तर आहे गुजरात. गुजरात व महाराष्ट्र ही 2 राज्य मिळून मुंबई राज्य निर्माण झालेले होते. आपला 3 नंबरचा क्वेश्चन आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भ मिळून टिंबटिंब राज्याची स्थापना झाली. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. कोकण, महाराष्ट्र राज्य हे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भ मिळून झालेले आहे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार किती आहे? तर आपली एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार ओळखण्याची. तर आपल्या ह्या ट्रिकमध्ये अक्षय नावाचा विद्यार्थी असतो. तो असतो 15वीला. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, 15 हा अंक कुठे आहे? इथे आहे. इथे 15 अंकने तिसरा ऑप्शन कट केला, चौथा देखील कट केला. 2 नंतर अक्षय नावाचा, मी पहिली तुम्हाला ट्रिक सांगतो. एक अक्षय नावाचा विद्यार्थी असतो, 15वीला असतो. त्याला क्रिकेट खेळायचा खूप शौक असतो, त्यामुळे तो क्रिकेटमध्ये 4 मारतो. मग नंतर तो 22व्या वर्षी ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो 6 मारतो. मग आपल्याला क्रिकेटमध्ये तो 4 मारताना दाखवायचा आहे. इथे 4 आहे, इथे 4ने हा ऑप्शन कट झाला आपला. हा तर पहिलाच कट झाला होता, हा देखील कट झाला होता. मग एक ऑप्शन राहिला. नंतर 22व्या वर्षी होतो ते 6 मारायला लागतो. बघा, इथं 22 दिलं आहे, इथं 22 दिलं आहे. पण इथं 22व्या वर्षी झाल्याच्या नंतर 6 मारतो. इथं 6 आहे, इथं 6 नाही. त्याच्यामुळं हा पर्याय कट झाला. आपलं ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. याच्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्राचा रेखांश विस्तार पूर्व रेखावृत्त ते टिंबटिंब पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे. म्हणजे आपल्याला इथं महाराष्ट्राचा रेखांश विचारलेला आहे, रेखावृत्त विस्तार विचारलेला आहे. तर महाराष्ट्राचं रेखावृत्त विस्ताराची पण आपल्याकडे एक ट्रिक आहे. ती ट्रिक अशी, एक 72 नावाची आपल्या ट्रिकमध्ये म्हातारी, तिचं नाव आहे रेखा नावाची, म्हणजे रेखांशवरून रेखा नावाची म्हातारी. ती किती वर्षाची आहे? 72 वर्षाची. मग आपल्याला पहिलं बघायचं 72 कुठे आहे. इथे पर्याय 1मध्ये 72 नाही, पर्याय 1 कॅन्सल केला. पर्याय 2मध्ये 72 आहे, पर्याय 1 ठेवू. 3मध्ये पण 72 आहे, 4मध्ये नाही, कट करू. आपली 72 नावाची म्हातारी आहे, ठीक आहे. पण ती 72 नावाची म्हातारी अशी आहे, ती म्हणजे खूप असं लाली लाव, पावडर लाव. कशासाठी लाली पावडर लावते? तर ती लोकांना दाखवण्यासाठी मी किती तरुण आहे. मग ती तरुण आहे, लोकांना काय म्हणते, मी 72 वर्षाची नाही, मी 36 वर्षाची आहे. मग असं करता करता 80व्या वर्षी ती मरून जाते. ही आपली ट्रिक आहे. मग आपल्याला काय, आपल्या ट्रिकमध्ये काय, पहिलं 72 वर्षाची आपल्याला म्हातारी शोधायची, ठीक आहे ना. आपण 72 इथं आणि इथं आपल्याला 72 दिसल्यानंतर काय सांगितलं, ती खूप लाली पावडर लावते आणि लोकांना दाखवते मी किती वर्षाची? 36 वर्षाची. मग इथं 36 आहे, इथं 36 नाही. मग आपण हा ऑप्शन कट करून टाकला. 80व्या वर्षी ती मरण पावते, इथं 36 नसल्यामुळे हा कट केला. आपलं ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला 6 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार टिंबटिंब कृती आहे. तर महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणी आकृती. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा कसा आहे? तर महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती. हे बघा, असा हा महाराष्ट्र त्रिकोणाकृती. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती. आपण महाराष्ट्र बघितल्याबरोबर लगेच आपल्याला कळतं, चौकोन तर असं नाही आहे, अनियमित पण नाही, वर्तुळाकार पण नाही. तर आपला हा आकार आहे त्रिकोणी. याच्यावर महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती आहे. एक मिनिट. त्यानंतर आपल्याला 7 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे, महाराष्ट्राचा पाया टिंबटिंबमध्ये आहे. तर त्याचे निमुळते टोक पूर्वेस टिंबटिंबाकडे आहे.
तर आपण हा महाराष्ट्र बघितला, ठीक आहे ना. हा महाराष्ट्र आपला त्रिकोणाकृती आहे. तर हा त्याचा पाय आहे, ठीक आहे. हा पाय आपल्याला कुठं दिसतोय, इथं काय कोकण आहे, ही साईड कोकणची. मग आपल्याला पहिलं हे माहीत पाहिजे, पहिलं कोकण कुठे, इथं कोकणने हा कॅन्सल झाला. खानदेश, तर खानदेशी इथं आला मित्रांनो. खानदेश इथं खानदेशचं न्यायचं काय संबंध नाही. कोल्हापूर कॅन्सल. विदर्भ कुठे आहे, इथं विदर्भ आला, विदर्भाचा भाग. आपल्याला पाय आहे कुठे, इथं कोकणात. कोकण कुठे, ऑप्शन नंबर 3. आणि त्याचे निमुळते टोक हे बघा, इकडं या साईडला गोंदी आहे आणि इकडं असं निमुळतं टोक होत चाललं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. महाराष्ट्राचा पाय हा कोकणात आहे, तर त्याचे निमुळते टोक हे गोंदियाकडे आहे. त्या 8 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय विचारलं आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 आहे. आपला ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, 3,07,713. 9 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती. तर आपल्याला हे माहीत पाहिजे की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, पहिले आपण महाराष्ट्र काढून घेऊ. हा आपण काढला महाराष्ट्र, ठीक आहे. त्याची आपल्याला काय विचारलं आहे, महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी. पश्चिम पूर्व म्हटल्यावर आपल्याला ही लांबी आणि ही लांबी, ही पश्चिम पूर्व, आणि ही जी झाली ही उत्तर दक्षिण. तो उत्तर दक्षिण ही लांबी 700 आहे आणि पूर्व पश्चिम लांबी ही 800 आहे, ठीक आहे. पूर्व पश्चिम लांबी 800 आणि 700 जी आहे ती उत्तर दक्षिण आहे. 10 नंबरचा क्वेश्चन, कोकणाची उत्तर दक्षिण रुंदी टिंब किमी आहे. तर याचं उत्तर 720 आहे. धन्यवाद.